या संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। सतीश उर्फ खोक्या बसलेला शिरूर कासार तालुक्यातील बावी गावामध्ये आणून पोलिसांकडून चौकशी। खोक्याने हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय। खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर। बीडमध्ये आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीच नव्हती। कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार। धनंजय मुंडे, क्षीरसागर धसांसह बजरंग सोनवणेही पवारांच्याच तालमीमध्ये वाढले, अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी। विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप। वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे। 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार। कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाई यांची मागणी। आशिष विशाळ हे सहकारी आहेत, ते पत्र मी दिलेलं नाही, ते पत्र खोडसाळपणे माझी सही करायला सोपी आहे, सुरेश धसांकडून स्पष्ट। माझ्या भावाच्या अंगावरील जखमांचे डाग यांना दिसले नाहीत म्हणून सक्तीच्या रजेवरील पोलीस हा न्यायाधीशांसोबत होळी खेळतो, अंजली दमानी यांच्या आरोपानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आरोपी कृष्ण आंधळे सापडल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल। आंधळे सापडला नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, धनंजय देशमुखांचा इशारा।